तुम्ही कधी नोटीस केलंय का? फोन हातात घेतला फक्त 2 मिनिटांसाठी आणि अचानक 45 मिनिटं निघून जातात. एक व्हिडिओ बघायला सुरुवात केलं आणि 20 रील्स नंतर लक्षात येतं. मी नेमकं काय करत होतो? काम करायचं असतं पण मन नाही लागत. अभ्यास करायचा असतो पण कॉन्सन्ट्रेशन होत नाही. बुक वाचायची असते पण 3 पेजेस नंतर फोन आठवतो. आणि मग आपण स्वतःलाच म्हणतो, मी लेझी आहे. माझ्यात डिसिप्लिन नाही. माझं फोकस खूप वीक आहे. पण ट्रूथ काय आहे? तुम्ही लेझी नाही. तुमचं ब्रेन ओव्हरलोड झाले. आपल्या मेंदूला आजच्या काळात सर्वात मोठं ॲडिक्शन लागले. रील्स, नोटिफिकेशन्स, शॉर्ट व्हिडिओज, स्क्रोलिंग, गेमिंग, कॉन्स्टंट स्टिम्युलेशन आणि म्हणूनच सिम्पल काम बोरिंग वाटायला लागले. याचं सोल्युशन काय? एक पॉवरफुल कन्सेप्ट, डोपामाइन डिटॉक्स. आज आपण जाणून घेणार आहोत डोपामाइन डिटॉक्स या पुस्तकातील पॉवरफुल लेसन्स, तेही सिंपल मराठी भाषेत. आणि विश्वास ठेवा, जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला समजेल, फोकस हरवलेला नाही तर तो फक्त नॉईजमध्ये दडला आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात टॉक विथ पुस्तक, जिथे आपण जगातील सर्वोत्तम सेल्फ इम्प्रूव्हमेंट, प्रोडक्टिव्हिटी, माइंडसेट आणि सक्सेस बुक्समधील जीवन बदलणारे लेसन्स सोप्या मराठीत समजून घेतो. आजचा विषय आहे आजच्या जनरेशनसाठी अत्यंत इम्पॉर्टंट असलेलं पुस्तक, डोपामाइन डिटॉक्स. या पुस्तकात एक खूप इम्पॉर्टंट मुद्दा सांगितला आहे. आपण काम करू शकत नाही म्हणून डिस्ट्रॅक्ट होत नाही, तर खूप डिस्ट्रॅक्ट होतो म्हणून काम करू शकत नाही. आज आपण पाहणार आहोत डोपामाइन म्हणजे काय, डोपामाइन डिटॉक्स म्हणजे नेमकं काय, आपण फोकस का गमावतो, रील्स, स्क्रोलिंग, नोटिफिकेशन्स कसे आपला ब्रेन हायजॅक करतात आणि प्रॅक्टिकल पद्धतीने कॉन्सन्ट्रेशन परत कसं बिल्ड करायचं. हा व्हिडिओ स्टुडंट्स, क्रिएटर्स, एंटरप्रेन्युअर्स, जॉब करणारे आणि मोबाईल ॲडिक्शनने त्रस्त असलेल्या प्रत्येकासाठी आहे. लेसन पहिला, डोपामाइन प्रॉब्लेम नाही, ओव्हर स्टिम्युलेशन प्रॉब्लेम आहे. सर्वात आधी एक मिथ क्लिअर करूया. डोपामाइन वाईट नाही. डोपामाइन म्हणजे मोटिवेशन केमिकल. तो आपल्याला ॲक्शन घ्यायला मदत करतो. प्रॉब्लेम कधी सुरू होतं? जेव्हा आपण चीप डोपामाइनला ॲडिक्ट करतो. चीप डोपामाइन म्हणजे काय? तर रील्स, एंडलेस स्क्रोलिंग, रँडम यूट्यूब ब्राउजिंग, कॉन्स्टंट नोटिफिकेशन्स, जंक कंटेंट, माइंडलेस एंटरटेनमेंट. तुम्ही 10 मिनटं इंस्टाग्राम उघडता. ब्रेनला मिळतं न्यू फेस, न्यू साऊंड, न्यू जोक, न्यू शॉक, न्यू रिवॉर्ड. प्रत्येक स्वाईप म्हणजेच छोटा रिवॉर्ड. मग काय होतं? जेव्हा तुम्ही बुक वाचायला बसता, ब्रेन म्हणतो हे बोरिंग आहे, मला फास्ट रिवॉर्ड हवा आहे. लेसन 2, व्हॉट फील्स इझी इज ऑफन स्टीलिंग युअर एनर्जी. आजची मोठी समस्या, आपल्याला वाटतं स्क्रॉलिंग म्हणजे आराम, पण खरं काय आहे? ते आपली मेंटल एनर्जी खाऊन टाकतं. तुम्ही 1 तास रील बघता, शरीर टायर्ड नसतं पण माइंड ड्रेन होतं. काम सुरू करण्याआधी थोडा रिलॅक्स म्हणून रील्स बघितले, 1 तास गेला. काम सुरू करताना मन बेचैन, फोकस लो, मोटिवेशन गॉन. रिलॅक्सेशन दिसतं पण ॲक्च्युअल ब्रेन फटीग होत असतं. लेसन 3, युअर ब्रेन हॅज लॉस्ट टेस्ट फॉर स्लो रिवॉर्ड्स. हा या बुकमधील गेम चेंजिंग लेसन आहे. आपण इन्स्टंट रिवॉर्डला इतके ॲडिक्ट झालो आहोत की स्लो रिवॉर्ड बोरिंग वाटतं. इन्स्टंट रिवॉर्ड्स काय आहेत? तर लाईक, मेसेज, रील्स, नोटिफिकेशन, गेम विन. तर स्लो रिवॉर्ड्स आहेत रीडिंग, स्टडिंग, स्किल लर्निंग, जिम, रायटिंग आणि बिझनेस बिल्डिंग. प्रॉब्लेम काय आहे? इन्स्टंट रिवॉर्ड लगेच हिट देतात, तर स्लो रिवॉर्ड्स उशिरा रिझल्ट देतात. म्हणून ब्रेन नॅचरली इझी ऑप्शन निवडतो. लेसन 4, रिमूव्ह टेम्पटेशन, डोंट फाईट इट एव्हरी टाईम. बहुतेक लोक म्हणतात मी स्ट्रॉंग बनेन, मी फोन रेजिस्ट करेन. पण स्मार्ट ॲप्रोच काय? तर टेम्पटेशन दूर ठेवा. जर फोन स्टडी टेबलवर असेल, तुम्ही त्याला 50 वेळा रेजिस्ट कराल. जर फोन दुसऱ्या खोलीत असेल, तुम्हाला रेजिस्टच करावं लागणार नाही. एन्व्हायरमेंट बीट्स विल पॉवर. लेसन 5, बोर्डम इज नॉट द एनिमी, इट्स द गेटवे. हा लेसन खूप डीप आहे. आज आपण बोर्डमला शत्रू समजतो, पण खरं काय? बोर्डम म्हणजे फोकस परत येण्याचा दरवाजा आहे. जर तुम्ही प्रत्येक रिकाम्या क्षणी फोन काढत असाल, ब्रेनला शांत बसायला येत नाही.
विचार क्लिअर होत नाहीत, क्रिएटिव्हिटी कमी होते. बसची वाट बघताना तुम्ही मोबाईल काढता, पण जर 5 मिनटं काहीच केलं नाही तर थॉट्स सेटल होतात, आयडियाज येतात, मन शांत होतं. सायलेन्स फील्स अनकम्फर्टेबल बिकॉज युअर ब्रेन इज ॲडिक्टेड टू नॉईज. लेसन 6. शेड्यूल युअर डोपामाइन. डोंट एलिमिनेट लाईफ. डोपामाइन डिटॉक्स म्हणजे एंटरटेनमेंट परमनंटली बंद करणं नाही. हा मॉन्क बनण्याचा प्लॅन नाही, हा बॅलेन्स आहे. कामाच्या वेळी डीप फोकस करा आणि नंतर प्लॅन एंटरटेनमेंट करा. म्हणजेच संध्याकाळी 7 ते 7:30 फक्त इंस्टाग्राम रील्स बघेन. यामुळे गिल्ट कमी येते, कंट्रोल वाढतो, ॲडिक्शन कमी होतं. लेसन 7. स्टार्ट युअर डे विदाऊट चीप डोपामाइन. सकाळ ही तुमच्या ब्रेनची रिसेट टाईम असते. जर उठल्या उठल्या व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, यूट्यूब, न्यूज केलं तर तुमचा ब्रेन पहिल्याच 20 मिनिटात ओव्हर स्टिम्युलेट होतो. पहिले 30 ते 60 मिनटं नो सोशल मीडिया, नो रँडम व्हिडिओज, वॉटर, सनलाईट, जर्नल रीडिंग, प्लॅनिंग. हा एक चेंज अलोन तुमचा दिवस बदलू शकतो. लेसन 8. डीप वर्क फील्स हार्ड ॲट फर्स्ट बिकॉज युअर ब्रेन इज हिलिंग. जेव्हा तुम्ही डोपामाइन डिटॉक्स सुरू करता, पहिले काही दिवस काय होतं, बेचैनी, बोर्डम, कामात मन लागत नाही, फोन आठवतो, ब्रेन रेजिस्टन्स देतो. हे फेल्युअर नाही, ही हिलिंग आहे. जसं शुगर कमी केल्यावर पहिल्या काही दिवस क्रेविंग्स येतात, तसंच ब्रेन म्हणतो मला माझं जुने रिवॉर्ड परत दे. पण जर तुम्ही टिकून राहिलात, फोकस परत येतो, शांतता वाढते, कामात डेप्थ येते. लेसन 9. यू डोंट नीड मोर मोटिवेशन, यू नीड लेस नॉईज. हा या बुकमधील सर्वात महत्त्वाचा लेसन आहे. लोक काय शोधतात? मोटिवेशन व्हिडिओज, प्रोडक्टिव्हिटी हॅक्स, न्यू ॲप्स, न्यू प्लॅनर्स. पण खरा प्रश्न काय आहे? तुमच्याकडे मोटिवेशन कमी नाही, तुमच्याकडे नॉईज जास्त आहे. जर तुम्ही अननेसेसरी ॲप्स कमी केले, नोटिफिकेशन्स बंद केले, इनपुट कमी केला, डीप वर्क ब्लॉक्स केले, तर तुम्हाला अचानक मोटिवेशन वाढल्यासारखं वाटेल, पण ॲक्च्युअली नॉईज कमी झाला आहे. लेसन 10. फोकस इज अ स्किल नॉट अ पर्सनॅलिटी ट्रेट. अनेक लोक म्हणतात माझा फोकस नॅचरली वीक आहे, पण हा खोटा बिलीफ आहे. फोकस हा स्किल आहे. स्किल म्हणजे प्रॅक्टिस केलं तर इम्प्रूव्ह होतो, निग्लेक्ट केलं तर कमजोर होतो. तुम्ही रोज 2 तास रील बघून 10 मिनटं काम करण्याचा प्रयत्न केला तर फोकस वीकच होईल. पण जर तुम्ही रोज 25 मिनटं फोकस वर्क, 5 मिनटं ब्रेक, फोन दूर आणि डिस्ट्रॅक्शन कमी केलं तर 30 दिवसांनी तुम्ही वेगळे दिसाल. फोकस इज नॉट फाउंड, फोकस इज ट्रेंड. मित्रांनो, डोपामाइन डिटॉक्स आपल्याला एक खूप मोठं सत्य शिकवतं. तुमचं आयुष्य खराब करणारा सर्वात मोठा एनिमी कधीकधी बाहेर नसतो, तर तो तुमच्या खिशात असतो, तुमचा फोन. पण फोन प्रॉब्लेम नाही, अनकंट्रोल स्टिम्युलेशन प्रॉब्लेम आहे. जर तुम्हाला अभ्यासात फोकस हवा असेल, बिझनेसमध्ये डीप वर्क हवं असेल, कंटेंट क्रिएशन इम्प्रूव्ह करायचं असेल, प्रोक्रॅस्टिनेशन कमी करायचं असेल, एन्झायटी आणि मेंटल क्लटर कमी करायचं असेल, तर एकच नियम लक्षात ठेवा. चीप डोपामाइन कमी करा, मीनिंगफुल प्रोग्रेस वाढवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये नक्की लिहा तुमचा सर्वात मोठा डिस्ट्रॅक्शन कोणता आहे. इंस्टाग्राम रील्स, यूट्यूब शॉर्ट्स, व्हॉट्सॲप, गेमिंग की रँडम स्क्रॉलिंग. आणि जर तुम्हाला अशाच पॉवरफुल सेल्फ इम्प्रूव्हमेंट बुक्स, प्रोडक्टिव्ह बुक्स, सायकोलॉजी बुक्स आणि बुक समरीजसाठी टॉक विथ पुस्तक चॅनलला सबस्क्राईब करा.